जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवर. मी विभूती ब्लॉगर स्वागत करतोय तुमचं. माझ्यासोबत आहे अमोल. आणि आजचा आपला दिवस स्पेशल आहे कारण आपण चाललो आहे राजधानी रायगडला. आणि तिथं आज आपण राज्याभिषेक सोहळाचं प्रत्यक्षात लाईव्ह दर्शन घेणार आहे आणि त्या गोष्टी बघणार आहे. तर त्यासाठी इथं पहिला पेट्रोल वगैरे टाकलं. पेट्रोल टाकलं आता मित्राचे आणखीन एका मित्र एक आहे त्याची वाट बघतोय. तर त्यानंतर इथनं आपण प्रस्थान करू रायगडाला. चला. आता जवळपास 50 किलोमीटर आलं पुढे. आणि आपल्याला कृष्णा पण आहे आपल्यासोबत आणि अमोल भाऊ पण आहे. जरासं यासने गार व्हायचं आहे, मला पण गार व्हायचं आहे. मग पाणी जरा माउंटन ड्यू वगैरे वगैरे काय काय घेतलं आहे कारण ऊन खूप आहे. आणि काय सांगू तुम्हाला, तर आता जायचं रायगडला कारण आयुष्यात पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो आहे राज्याभिषेक सोहळा लाईव्ह. तर बघूया कसा आहे आपला एक्सपिरियन्स ह्यावेळीचा आणि तुम्हाला सर्व काही आपण दाखवायचा पूर्ण प्रयत्न करू. तर चला आपण जरा गार होतो आणि मग आपण पुढे जाऊया. जागा भेटली का दुसरी? तर मित्रांनो आता पाचडमध्ये आलो आहे पायथ्याला. गडाच्या पायथ्याच्या जवळ आहे आपण आता. आणि गाड्या इथं लावल्यात आता. ते आता आमच्या 2 गाडी इथं लावल्यात कारण पार्किंग इथंच आहे. इथनं आपल्याला बस सेवा पुढे आहे. इथं मागं बघू शकता इथं बस वगैरे लागलेत. तर इथून चालत जाऊ किंवा बसने जाऊ, बघू आता कसं कसं. आणि मग वरती गड चढायला सुरुवात करतो. तर चला इष्टी बसली आता आणि दोघं जण आपली कार्यकर्ते येत आहेत. बुलेटवाले आलीत वाटतं. तर आता इष्टी जाईल रायगडाच्या पायथ्याला आणि तिथनं ट्रेक करू. तर चला आता इथं आलो आहे पायथ्याला. समोर गड दिसतोय. इथं आपल्याला बसनं सोडलेलं आहे. खाली पार्किंगमध्ये गाड्या लावून तिथनं बस सेवा होती. तर बसने इथं आलो आहे आणि आता पायथ्याला जायचं. तिथून पुढे आपण गड चढायला सुरुवात करू. तर आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. तर बघू कसं फील होतं. आणि काय लाईव्ह कव्हरेज देतोय घरी. हां, आणि हा घरी लाईव्ह कव्हरेज होतोय वाया फोन. आम्हाला रेंज नाही, तुला कोण रेंज आली? ठीक आहे चला. हा इथं समोर रायगड दिसतोय आणि ही सगळी लोक रायगडचं दर्शन घ्यायला आलेत. गडावर चालू असलेलं लाईव्ह फुटेज इथं खाली दाखवायला आल्यात आणि ही गर्दी भरल्यात आणि ही सगळी इकडे वरती चालल्यात. तर चला गडावर जाऊया आता. आयुष्यात पहिल्यांदाच राजगडावरचा राज्याभिषेक सोहळा अनुभवण्याची संधी मला मिळाली आणि हा अनुभव शब्दात मांडणं खरेच कठीण आहे. रायगडावर जाण्यापूर्वी मला कल्पनाही नव्हती की हा सोहळा नेमका कसा असेल, तिथलं वातावरण कसं आणि त्या क्षणाची भव्यता किती मोठी असेल. आता गडाच्या पायथ्याला आलोय. तर इकडचा दरवाजा जो आहे तो बंद केलाय, खाली येण्यासाठी फक्त आहे. आणि ह्या दरवाजाने आपल्याला जायचं खालच्या. तर फक्त तुम्हाला तुम्ही थोडीशी गर्दी दाखवतो जी गडावर जायला वरती लाईनवर थांबलेत. ती फक्त बघा आणि जस्ट इमॅजिन करा की काय लेवलची गर्दी आहे. ही एवढी गर्दी आहे गडावर जायला. 7 वाजले आणि गडावर चढवायला सुरुवात केली आहे. तर आता बघू किती वेळ लागतोय वरती जायला. ज्या प्रकारची गर्दी मी वरती बघतोय त्या पद्धतीनं असं वाटतंय की 2-3 तास तरी आरामात कुठेच नाही गेलेले आहेत. आणि जी आजपर्यंत रीलवर बघितलेली क्लाउड बघायला किंवा सॅटर्डे संडेला जी गर्दी व्हायची गडांवर ती आज मी प्रत्यक्षात बघतोय राज्याभिषेक दिनला, जी की साहजिकच आहे होणार. तर चला बघू आजचा हा एक्सपिरियन्स यावेळीचा कसा येतो आपला. हे गँग इथेच दमले. ती नाणे दरवाजावर आलोय, इथून प्रवेश करत आहे.
बघते. तर अमोल दमलाय, कृष्णा पण दमलाय. आणि दमण्याचं कारण म्हणजे मागची लोकांना मागे टाकायला, पुढे जाऊन परत थांबायला नको म्हणून लवकरात लवकर फास्ट चाललो. नंद दरवाजा इथे. रायगडाच्या पायथ्यापासूनच एक वेगळी ऊर्जा जाणवू लागली होती. जसजसा गड जवळ येत असा तसं मनात उत्सुकता वाढत होती. ते आजूबाजूला भगवे झेंडे, शिवभक्तांची गर्दी, ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा कानावर पडू लागल्या होत्या. त्या क्षणी अक्षरशः अंगावर शहारे आले होते. रक्तात एक वेगळी सळसळ जाणवत होती. सव्वा 2 तासाच्या ट्रेक नंतर वरती आलो आहे आणि जवळपास आता 9:15 वाजलेत. गर्दी तुफान आहे, भयानक गर्दी आहे आणि लोकांना समजत नाही काय करायचं काय नाही. थोडंसं ही मंडळी कसं वाटतं? गोड गोड वाटते. आता कसं वाटतंय? गोड गोड वाटते. तर ते घाम बघताय, भयानक गर्दी आहे, तुफान गर्दी पडला होता. तर आता पुढे जाऊ, गाड्याचं दर्शन घेऊ आणि काय कार्यक्रम असेल त्याचं पण बघू आता कसं कसं काय करतं. ढोल ताशांचा नाद, भगव्याचा दिमाग आणि राग, हजारो शिवभक्तांचा उत्साह पाहताना एक गोष्ट समजत होती. रायगड हा फक्त किल्ला नाही तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा जिवंत इतिहास आहे. गडावर आहे आता सध्या आणि सोहळा चालू आहे. सदऱ्यावर आता पोवाड्याचा सोहळा वगैरे चालू आहे सगळं. आणि इथं कृष्णा आणि अमोल भाऊ आयुष्यातला पहिला क्षण लाईव्ह बघतोय. चांगला अनुभव आहे. बघू अजून काय काय बघायला भेटते. कसं वाटतं अमोल? कसं आहे अनुभव? इथं रायगडच्या इथं साईडला जरा आलोय, बाजारपेठेपासून पुढं आलो आणि जेवायला थांबलोय. आता चपाती आहे. अमोलनं घरून डबा आणलेला, तर डब्यात काय काय मेन्यू तुम्हाला दाखवतो मी. तर हा आहे मेन्यू. ही चटणी आहे, भेंडी आहे, चपाती आणि लोणचं आहे. अमोल भाऊने एक मस्तपैकी काम केले. 2 तास वाचवल्यात लाईनीत उभा राहायचं, पण हे खाऊन असं वाटलं की अजून सुद्धा लाईनीत उभा राहावं लागणार आहे. बघू आता काय होतंय. बारक्याला आले गरम, जरा खातो जरा मग. हे सगळं वातावरण बघताना माझं मन नकळत 6 जून 1674 मध्ये पोहोचलं. डोळ्यासमोर चित्र उभं राहावं लागलं की याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याच दरबारात मान्यवर उपस्थित असतील, याच गडाचा आनंदाचा उत्सव साजरा झाला असेल आणि याच क्षणी हिंदवी स्वराज्याला एक नवीन युगाची सुरुवात मिळाली असेल. त्या काळातील तो भव्य दिव्य सोहळा असेल, कसा असेल, कल्पना करतानाच मनाचा अभिमानाने भरून येतो. मागे जा बस. राज्याभिषेक दिवशी ही गर्दी गडावर बघताना एक गोष्ट खूप जाणवते की कसा असेल तो माझा राजा, ज्याचा राज्याभिषेक बघण्यासाठी इतकी गर्दी आली होती.
ही इथे सगळी मागं स्वयंसेवक असतील किंवा जे काही बाकीची लोक असतील जे समितीमध्ये असतील ते इथे झोपलेले आहेत. ध्वजारोहण वगैरे आता झालाय आणि ज्यावेळी ध्वज फडकला ना भगवा तर एक जी ऊर्जा तयार झाली ती खतरनाक होती. त्यानंतर आज सदरेमध्ये आल्यानंतर थोडासा कार्यक्रम बघितला जिथे अभिषेक वगैरे चालू आहे महाराजांच्या मूर्तीला आणि आता मागे राजवाड्याच्या भागामध्ये येऊन बसलोय आता. त्यामुळं राजवाडा पण भाग बघायचा आहे. जिथं महाराजांची खोली होते ते तर दर्शन पण घ्यायचं आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी करून मग आपण बाकीच्या गोष्टी कव्हर करू. तर तुम्हाला दाखवत राहील इथून पुढचं पण. चला. आता जस्ट लाईनमध्ये थांबून जेवून घेतलंय. भात वरण आणि थोडं सुजी वगैरे होती. जेवण झालंय. आता गर्दी बसली इथं. दाखवतो तुम्हाला गर्दी किती. जय महाराष्ट्र. ही एवढी गर्दी, ढीक गर्दी. काय सांगायचं, गडाचं दर्शन घेतलंय आणि परतीची वाट पकडली. तर ही सगळी गर्दी उभारली असं लय गर्दी आहे, भयानक. फायनली जवळपास 5 ते 6 तास वाट बघितली आणि त्यानंतर गडाच्या खाली जायला आमचा म्हणजे नंबर आला. आता महादरवाजाकडे चाललो आहे आणि तिथनं परत खाली जायचं, गड उतरायचा. जवळपास 3:45 वाजले आणि आता गड उतरू. हा आपला इथपर्यंतचा अनुभव होता राज्याभिषेक सोहळ्याचा. तर पुढं पण कवर करू आपण. जस्ट ट्रेक गड उतरून खाली आलो आहे आणि फायनली जवळपास 8 तासानंतर गडाच्या खाली आलो आहे. सकाळी 10 वाजता चालू केलं तर खाली यायला आणि 6 वाजले आता. तर